वो माझे ध्यानी सांगता समजले का त्या गोव्याचे बाजारानो हात हाती देशील का क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात। ओके, तर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा झाला आपला आजचा। तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर सबस्क्राइब लवकरच करून घ्या मित्रांनो। जर व्हिडिओला लाईक केलं तर लाईक पण लगेच करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक असं सर्वात अगोदर आपला अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला एक्समेलने किंवा आपण असं सायलेंट लिंक पण दिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही इम्पोर्ट करून घेतला असेल तर मग सर्वात अगोदर आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे ॲड करून दिले आहे मित्रांनो। आपलं फक्त ग्रुप्समध्ये फोटो चेंजेस करायचा, मग इथे पुढे बीटवरती फोटोज ॲड करून घ्या। जसे की आपला फोटो चेंज करण्यासाठी मग आपल्या अशा प्रकारे 3 ग्रुप्स आहेत। सर्वात अगोदर आपला ग्रुप 7 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, मग आपला एडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। जर तुमची फोटो असेल त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो, अशा प्रकारे डिलीट करायचं। आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे फोटोज वगैरे दिसतील मित्रांनो। सर्वात अगोदर आपला फोटोला ॲड करून घ्या। जसं की तुमचे फोटो असा ॲड केल्यानंतर मग लास्टला जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग खालच्या बाजूला प्रेस करायचं मित्रांनो। प्रेस केल्यानंतर मग आपला फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करायचं। मग आपलं जर लहान मोठी करायचं असेल तर या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लहान पण करून घेऊ शकता। जसं मी सेट करायचं त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला खाली एक आपला अशा प्रकारे हार्ट शेप आणि हार्ट शेप वगैरे दिलेला मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे हार्ट शेपला क्लिक करायचं, मग आपला एडिट ग्रुपमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे फोटो असतील, मग जर आपल्या ऑलरेडी सेट केलेला मित्रांनो फोटो, या दोन्ही फोटोना डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केलं तर मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे। मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग लास्टला जायचं, ओढून घ्यायचं। फोटोला ओढून घेऊन प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आणि 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे लहान करून घ्यायचं। जसं की मी करत आहे त्याच स्टेपमध्ये लहान करून आपल्या अशा प्रकारे सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर जे काय आणखीन एक ग्रुप आहे ते ग्रुप पण तुम्ही सेट करून घ्या मित्रांनो। ओके, तर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे 10.10च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे फोटोज वगैरे दिसेल, फोटोजला ॲड करून घ्यायचं। ॲड करून सेकंड बीटला जायचं। जर फोटो लहान असेल तर फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेऊन मित्रांनो आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं। जसं की आपला फुल स्क्रीनमध्ये सेट झालेले फोटो दिसेल। मग आपला अशा प्रकारे आणखी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। मग आपला सेकंड बीटला जायचं, फोटोला ओढून घ्यायचं आणि 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या। जसं मी करतो त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। मग तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 10.10च्या बीटला यायचं। मग जे काय फोटोचा लेफ्ट साईडचा पार्ट आहे तर कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो आणखी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे व्हिडिओ दिसेल, व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग ऑप्सिटीमध्ये जायचं। मग आपला लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं, एकदम छान असं दिसून जाईल इफेक्ट वगैरे। मग आपला हे व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि या डब्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर करून सेकंड बीटला जायचं, आणखीन आपला पेस्ट लेअर करून घ्यायचं। आणखीन सेकंड बीटला जायचं, अशा प्रकारे पेस्ट लेअर करून घ्यायचं। जसं मी करतो त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो। जे काय पुढचा पार्ट जर जास्त असेल तर पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। मग कट केल्यानंतर मग आपला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो। मग आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। जे का आपण आता जे फोटो ॲड केले ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। इफेक्ट पेस्ट करण्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। जसे मी करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण
हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या। तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या, कमेंट करून सांगा मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ पण कसा झाले। ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण फोटोज वगैरे लावून आपला इफेक्ट्स वगैरे लावलेला मित्रांनो एकदम खतरनाक अशा पद्धतीने व्हिडिओ झालेला मित्रांनो, एकदम छान असं दिसेलच मित्रांनो। मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या का नवीन व्हिडिओमध्ये, तो पण आपला बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.